नमस्कार सर्वांना, जय बाळमामा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ट्रेड विथ चेतनमध्ये. आज आपण एक ट्रेडिंगमध्ये आहे ना सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. मुळात ट्रेडिंग हा जो व्यवसाय आहे, हा जो बिझनेस आहे, हा ट्रेडिंग व्यवसाय तुम्ही जर अगदी मन लावून मनापासून हा जर करायला प्रयत्न केला तर अगदी 3-4 महिन्यात हा क्लिअर समजतो. 3 ते 4 महिन्यात तुम्हाला पूर्ण विषय समजेल की हे नेमकं स्टॉक मार्केट काय असतं, नेमकं फॉरेक्स मार्केट काय असतं, यामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे हे अगदी 2-3 महिन्यात क्लिअर होऊन जाईल. पण खऱ्या अर्थानं यामध्ये मार्केटच इतकं तुम्हाला म्हणजे मुस्कड्या हाणते, इतकं स्वतःचा हलाल करते ट्रेडरच्या मानसिकतेवर इतका खेळ करतं मार्केट की त्याला निर्णय घ्यायला भाग पडते की तू यात एक तर टिकून राहा नाहीतर यातून बाहेर पड. जो कोणी ह्यातून पूर्ण विचार करून ह्या करिअरला सुरुवात केली असेल आणि ह्यात काही जरी झालं तर मी टिकून राहणार हे जर ज्यानं पक्कं केले तो ह्यात टिकूनच राहतो. आणि जो ह्या लाटांना भेला, जो ह्या मार्केटच्या उलतापालतीला मार्केट आपल्यावर जे खेळ करतं त्या खेळाला जर भिला तो 100% बाहेर पडणार. त्यामुळे मार्केट समजायला तुम्ही जर मार्केटमध्ये आला तर तुम्ही आज बघाल की अगदी 10 वर्षाची आणि 15 वर्षाची पोरंसुद्धा तुम्हाला इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती फ्री इन्फ्लुएन्सर किंवा मार्केट समजून सांगताना दिसतील. ह्यामध्ये त्यांची काही चुकी नाही, कारण मार्केट खरंच 2-3 महिन्यात समजतं सगळ्यांना. पण त्यानंतर खऱ्या अर्थात मार्केट जे हालपेष्टा करते तो कोण सहन करल त्यानंतर त्याच्या अर्थानं म्हणजे सोनं कसं एखाद्या जात तापवल्यानंतर त्याचा खरेपणा कळतो ना, तसं 2-3 वर्ष तुम्हाला ह्यात तापवलं जाणार. त्यानंतर जर तुम्ही असलं सोनं असलं तर निश्चितच मार्केट तुम्हाला तुमचं रिवॉर्ड देणार. मुळात मार्केट हा सायकोलॉजीचा गेम आहे किंवा आपण नेहमी म्हणतो की मार्केटमध्ये माइंडसेट आणि सायकोलॉजी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. नक्की माइंडसेट सायकोलॉजी असते काय, ही कुठून विकत मिळते का, ह्याचा काय वेगळा कोर्स असतोय का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की नेमकी सायकोलॉजी म्हणजे हा असतं तरी काय आणि कशी डेव्हलप होते, ही निश्चितच या विषयावर चर्चा करूया. आणि अगदी ह्या फॉरेक्स मार्केटची किंवा एकूणच ट्रेडिंग व्यवसायाची गंमत सांगायची झाली ना, हा व्यवसाय इतका सोपा आहे जर विचार करायला गेलं. ह्या फक्त 7-8 वाक्यांभोवती फिरतोय, 4-5 वाक्य 7-8 वाक्यांभोवती फिरतोय. ह्या 7-8 वाक्याचं गांभीर्य ज्यांना कळलं, ही 7-8 वाक्य ज्याने सिरियसली घेतली तो ह्या तरुण निघाला, त्याचा कोणी नाद करायचा नाही परत मग. पण हे 7-8 वाक्य इतकी साधी आहेत आणि इतकी सिंपल आहेत. ह्या जर 7-8 वाक्यांना सिंपल म्हणून रोज तीच वाक्य काय ऐकायच्यात म्हणून जर त्याने सिरियसली नाही घेतलं आणि दुर्लक्ष केलं आणि तिसऱ्याच मार्गाकडे लागला, म्हणजे जे शो ऑफ जे करतायत लोक त्यांच्या मागे लागला, तर ह्याच्या हातात फक्त घंटा येणार, ह्याच्या पलीकडे काय येणार नाही. कारण की मला कधी जेव्हा मी चर्चा करतो, बरेच मित्र भेटायला येतात की मला हसू येते की ह्या 7-8च्या वाक्याबाहेर ट्रेडिंग नाहीच आहे. आणि जी काय म्हणते घासून पुसून 30 ती वाक्य आहेत. म्हणजे काय, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड, एकच स्ट्रॅटेजी, त्यावर स्टिक राहा, प्लॅनशिवाय ट्रेड करू नका, तिथं आल्याशिवाय ट्रेड करायचं नाही, लॉट साईजचा आपला काय आहे बघा, आपली लॉट साईज, त्यावर हिशोब ठेवा, दिवसाचा लॉस प्रॉफिट ठरवा. हीच 30 ती गोष्टी आहेत ना, तीच म्हणजे ट्रेडिंग आहे. ट्रेडिंगमध्ये आर सगळ्यात महत्त्वाचा असतो. ह्याच गोष्टी आहेत, फक्त तेच ते बोलून माणसांना त्याच्यात महत्त्व कळायचं बंद झालेलं आहे. त्यामुळं ट्रेडिंग ह्याच्या बाहेर काय नसतं. ठीक आहे, तर सायकोलॉजी काय आणि ती कशी मेंटेन करायची आपण नंतर बघू. त्याच्या आधी ट्रेडिंगचा एक तुम्हाला, कारण की ट्रेडिंग तुम्हाला सांगितलंच मी, एका महिन्यात तुम्ही शिकून जाल. पण ट्रेडिंगचं सगळ्यात महत्त्वाचं जे एक गोष्ट असेल ती म्हणजे ट्रेडिंग आपण सुरू का करतो. आणि आत्ताच ह्या क्षणाला सांगतो, जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये येण्याचा विचार करत असाल किंवा अजून सुरू केलं नसेल तर एक प्रचंड मोठ्या मानसिकतेच्या उलतापालतीला तयार राहावं. ही जर तुमची मानसिकता नसेल तर आता सुरू करणार असेल तर ह्या क्षणाला थांबा, ट्रेडिंगमध्ये येऊ नका. आणि जर तुम्हाला मानसिक उलतापालतीला तुमचं मन तयार असेल आणि तुम्ही 2 वर्षात कड काढायला तयार असाल तर शब्द देतो तुम्हाला मी, एक दिवस हा असा येईल की तुमच्या आयुष्यात जे तुम्ही फक्त तुमच्या स्वप्नात ज्या गोष्टी होत्या त्या प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होईल. जर तुम्ही कष्ट घेतलं, प्रामाणिक राहायला, आपल्या सेटअपशी प्रामाणिक राहायला, आपल्या ह्या व्यवसायाची, या व्यवसायाला जर तुम्ही लक्ष्य मानून जर काम करायला लागला, ह्याच्याशी प्रामाणिक राहायला, जास्त शो ऑफ करण्याच्या पाठीमागं न धावता किंवा उगीच ह्याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये एक सवय आहे, ह्याचं काय चाललंय आणि त्याचं काय चाललंय बघायची, हे न करता आपल्या कामाशी प्रामाणिक राहायला यूट्यूबवरनं शिका किंवा एखादा मेंटर निवडा किंवा स्वतः शिका. कुठून जरी शिकला तर तुम्हाला शिकता येईल. पण प्रामाणिक राहा. 100% ट्रेडिंग डोक्याबाहेरचं, विचाराबाहेरचं आपल्याला रिवॉर्ड देतं. मुळात ट्रेडिंगकडे बघताना मला काय नेहमी वाटतं माहिती आहे का, चार्ट आपण कसं सायकोलॉजीचं तुम्हाला एक मास्टर स्ट्रोक सांगतो एक तुम्हाला, म्हणजे जो मला जाणवतो तो. मला सांगा, सायकोलॉजी आपली कशासारखी असली पाहिजे माहिती आहे का, ट्रेडिंगमधल्या चार्टसारखी असली पाहिजे. जे आपण चार्ट बघतो, चार्ट सायकोलॉजी काय आहे तुम्ही बघा. आपलं काय होतं की आपण जेव्हा ट्रेड घेतो त्यावेळी आपल्या मानवी भावना जागे होतात. हर्ष, आनंद, राग, भीती, रिवेंज, द्वेष, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या त्या कॅन्डलमध्ये. मार्केट हा आपला असा बॉस आहे,
मार्केट आपला व्यवसाय आहे आणि आपला बॉस कोण आहे, आपल्या कॅन्डल आहे, चार्ट आहे. हे आपल्याला कधीही एका अक्षराने बोलत नाही, पण त्याच्या कॅन्डल आपले तल्लभ जिरवतात. पण मला काय म्हणायचं आहे की आपला जो राग द्वेष भावना हे आपल्या ट्रेडिंगमध्ये आड येतात. त्यामुळं मग आपले ओव्हर ट्रेड होणार, आपला रिव्हेंज ट्रेड होणार, आपण सेटअपला सोडून ट्रेड घेणार, आपला फोमो होणार, आपलं रँडम एंट्री होणार. पण जर आपण मार्केट करणं शिकायचं म्हटलं, मला सांगा चार्टला कोणती भावना असते काय, चार्टची सायकोलॉजी काय असते का? चार्टला माहिती आहे का की मला इथनं वर गेल्यानंतर बऱ्याच जणांना प्रचंड पैसा मिळणार आहे आणि बऱ्याच जणांची घरं जळणार आहेत. हे चार्टला काय माहीत असते का हो? नाही. चार्ट त्याचं काम करत राहते. कॅन्डल, मला इथून वर जायचं आहे, मला जास्त बाहेर आलेले आहेत, मी इथून वर जाणार, मला सेलर आले आहेत, मी इथून खाली पडणार. आपण बघू शकतो सुरुवातीच्या काळात आपण एखादी पोझिशन लावली असेल आणि खूप मोठी पोझिशन असेल तर अक्षरशः बुडाखाली आपल्या घाम सुटतो, आपल्याला भीती वाटते, अंग थरथरते की काय बी करत यावा, हात जोडते आपण, एवढी कॅन्डल खाली येता कामा नये. प्रत्येकच होते, माझे झालं होतं की बाबा इथं माझा एस एल उडणार आहे किंवा माझा अकाउंट उडणार आहे, जेव्हा काय पण कर इथं मार्केटवर जाऊन दे, परत मी असं करणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही, चुकी करणार नाही. पण हे फक्त तात्पुरता मुलाम आहे. मार्केट कधी कोणाचं ऐकत नसते, मार्केटला कान नाही येत, ते त्याचं काम करणार, खाली येणार 100% येणार, वर जाणार तर 100% जाणार. मला यातून काय सांगायचं आहे, जशी चार्टला कोणतीही भावना नाही, चार्टला माहीत नाही मी वर गेल्यानंतर किती जण लाखो रुपये कमवणार आहेत आणि किती जणांची गरज जळणार आहेत. तर ह्यात आपली जबाबदारी आहे, आपण सेम सायकोलॉजी मार्केटसारखी ठेवली पाहिजे. थोडक्यात मार्केट त्याचं काम करणार आहे, वर जाणार किंवा खाली पडणार. मला माझं काम करायचं आहे. मी जिथं पोझिशन लावल्या हे माझ्या खिशाला परवडणारी आहे का, माझा किस्सा ह्याच्यात त्या मापाचा आहे का, मी माझा आजचा लॉस आजचं प्रॉफिट कॅल्क्युलेशन केलं का, माझा आजचा रिस्क रिवॉर्ड बरोबर आहे का, माझा ट्रेड रँडम नाही का, माझा ट्रेड माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे का. ह्या गोष्टीत जर आपण विचार केला आणि आपली स्थिर सायकोलॉजी ठेवली की मला काय अडचण आहे, मार्केट इथून माझा एस एल आहे, इथं आला ना खाली माझा एस एल जाईल, मी तयार आहे, आज $50 किंवा $500 मार्केटला लॉस द्यायला मी तयार आहे, मला काय नाही फरक पडणार. आणि मार्केट इथून वर गेलं तर मला इथं प्रॉफिट घ्यायचं आहे $500 किंवा $1000, इथून परत किती वर गेलं तरी मला फरक पडणार नाही. इतकी स्टिक सायकोलॉजी ठेवणं, इतकं फर्म सायकोलॉजी ठेवणं, तर मार्केट आपल्याला कधीच नाराज करणार नाही. मुळात मार्केट चुकीच नाही, आपणच आपली परीक्षा, आपणच आपली हालपेष्टा ह्या कॅन्डलमध्ये चालवत असतो. थोडक्यात बरीच जण म्हणतात बघा, किंवा मला तर वाटते चार्टमधल्या ह्या ज्या कॅन्डल आहेत ना, ह्या फक्त लाल आणि हिरव्या कधीच नसतात. तर ही तुमची भावना, तुमची मानसिकता, तुमची सायकोलॉजीचं प्रतीक आहे. लाल हिरवं तुमचा द्वेष, राग, मत्सर ह्यातून सगळ्यातून या कॅन्डलमध्ये स्पष्ट होते. तर आपण हे मॅनेज करायला शिकलो तर मार्केट आपल्याला खूप काही देईल. तर हे झालं नेहमीसारखी प्रस्तावना. आजचा माझा मूळ विषय आहे, त्या मूळ विषयाकडे येतो. तत्पूर्वी जरा 1 मिनिट. तर आजचा आपला मेन विषय असा आहे की ट्रेडिंगमध्ये हजारो लाखो करोडोचा लॉस होतो. एक दिवस असं फ्रस्ट्रेशन येतं त्यानंतर की आपण आयुष्यात काय करून बसलो हे कळत नाही आणि अशा ठिकाणी अडकून राहतोय की तिथून परत मागं यायला होत नाही, पाठीमागं येता येत नाही आणि मग समोर पर्याय राहतोय की एक तर ट्रेडिंग सोडून जायचं किंवा हे जग सोडून जायचं. ही वेळ येते का आणि ही वेळ येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, ह्याच्यापाठी मी काही बेसिक कारण आहेत. आणि ट्रेडिंगचं एक महत्त्व आहे, तुम्ही ज्यावेळी ट्रेडिंग करायला सुरुवात करतोय आपण त्यावेळी काही हजार रुपये गेलेले असतात, पण आपण आपोआप हळूहळू आपल्या ह्या विहिरीतून पाणी आपण काढतोय पैशाच्या आणि नंतर एक दिवस आपण जेव्हा हिशोब मांडायला जातोय त्यावेळी बघतोय की आपण जवळजवळ यामध्ये 30-40 लाख रुपये घालून बसलोय. ते आपल्या लक्षात पण येत नाही. हे काय येत नाही कारण की आपण जर ट्रेडिंगचा मेन जो एक त्याचा रस्ता आहे तो सोडून एक शॉपच्या पाठीमागे लागतोय किंवा मला क्विक मनी स्कीम आहे, ह्या तुम्हाला पटकन काहीतरी कमवायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे, हे डोक्यातून आपण काय तर करतोय. त्यामुळे एवढे पैसे गेला कळत नाहीत आणि नंतर एका स्टेजनंतर शिकायची इच्छा मरते माणसाची की मला हे शिकून काहीतरी करावं ही इच्छा मरते. कारण की तुमचा जर 30-40 लाख लॉस झाला असेल 30-40 लाख, तर मला सांगा 20 लाख ज्याचा लॉस झाला आहे तो नंतर ट्रेडिंग शिकून काय करणार आहे. त्या डोक्यात फक्त एकच असते की मला हा 20 लाख लॉस कास तरी भरून काढायचा आहे, त्यानंतर ट्रेडिंगला राम ठोकतो मी, मला ट्रेडिंग नसतं चालेल पण मला 20 लाख काढायचे आहेत. आणि 20 लाख काढायला आणि 20 गेलेले त्याला कळणार पण नाहीत आणि ट्रेडिंग शिकायची इच्छाच राहत नाही परत. मग फक्त लॉस भरून काढणे हा एकमेव होतो असतो. तर हे होतं का, ह्याच्या पाठी मग काय बेसिक कारण आहेत. मुळात आपण ट्रेडिंग सुरू काय केलं हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे की मी ट्रेडिंग सुरू काय केलंय. तर नेमकं मी हे सुरू काय केले ट्रेडिंग हे समजणं गरजेचं आहे. कारण स्टार्ट करताना जर तुम्ही ॲज अ जोक किंवा गंमत सगळेजण करतायत काय होते बघा आपण पण करूया असा विचार न करता जर जोक म्हणून सुरू केला असलं तर आपला जोकच होणार. मग आणि असला जोक होणार, आपला जोकर होणार की परत तो सिरियस घेण्याचा मापाचा नसणार आहे. त्यामुळे जोक म्हणून करतोय का आपण हे सुरू नाही. तर मी काय करतोय, मी सिरियस हा बिझनेस म्हणून बघतोय, मला यातून काय तर कमवायचं आहे. आणि मी ह्याच्या आधी पण सांगितलंय ट्रेडिंगमध्ये आपण आलो आहे तर ट्रेडिंग हे जगण्यापुरतं साधन म्हणून खरंच बघण्यात काही उपयोग नाही. कारण ट्रेडिंग हे
प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो मी की अवकातीच्या बाहेर नेणारं जे काही साधन असेल सामान्य माणसाला, त्याच्या अवकातीच्या बाहेरची स्वप्न दाखवण्यास धाडस करत असेल आणि स्वतःच्या अवकातीच्या बाहेर नेऊन ठेवण्याची क्षमता कशात असेल तर ह्या ट्रेडिंगमध्ये. फक्त त्यासाठी वेळ दिला पाहिजे, डेडिकेशन दिलं पाहिजे. चांगले 2-3 वर्ष घेईल, तुमच्या हालपेष्टा करेल, पण यश नक्कीच मिळेल. तर तुम्ही सिरियस करताय का, आणि तुम्ही जर ॲज अ सिरियसमध्ये बिझनेस म्हणून ह्यामध्ये आला असाल तर 100% मार्ग आपला एक दिवस यशाच्या ठिकाणी जाऊन पोहोचणार. फक्त जोक म्हणून यामध्ये येता कामा नये, आणि जे जोक म्हणून येतात ना त्यांचा खऱ्या अर्थानं बल्ल्या ओढलेला आपल्याला यामध्ये दिसतोय. हां, आणि ट्रेडिंगच्या स्टेप काय असतात त्यानंतर बघितले पाहिजे. आपण ट्रेडिंगमध्ये आलो, मग तुम्ही सिरियस म्हणून आला किंवा जोक म्हणून जरी आला तरी त्यामध्ये सुरुवातीला माणूस लाईटलीच घेतोय, जास्त घेत नाही. अगदी 1000-2000 टाकायचे, कसं होते बघायचे, त्याला गंमत वाटते. मग मी 500 टाकलेले 1000 झाले, 300 आले, 400 आले, अरे वा भारी गंमत आहे असं वाटते. हे लाईटली घ्यायला जातोय. परत त्याला असं वाटतं की नाही, हे थोड्या पैशाने कामून चालणार नाही, आपण जरा 1 लाख रुपये टाकून बघूया. मग त्या 1 लाख रुपयात त्याला एक दिवस अचानक 20-30 हजार रुपये येतात. मग त्याला वाटतं अरे मजा ही, मग त्यात थ्रिल निर्माण होते. त्यामध्ये काहीतरी काय म्हणते आपण, माउंटेन डू, डर क्या गे जीते, तसं डर क्या गे जीत करायला तो आवडवी रिस्क घ्यायला शिकतोय. आणि त्याच कालावधीमध्ये त्याला फॉर्च्युनर, BMW, लेम्बोर्गिनी असली गाडी घेतलेली इन्फ्लुएन्सर किंवा आबाळ हेपलणारे जे व्हिडिओ असतात, कुठंतरी ह्याच्यामध्ये बसला एकदा 5 स्टारमध्ये आणि बघा किती लॅविश लॅप आहे. आता हे खोटं आहे म्हणत नाही मी, कदाचित ते करत पण असतील आणि तिने ट्रेडिंगमध्ये पैसे मिळून ते केले बी नसेल. पण मला फक्त इतकं सांगायचं आहे की ते फक्त आपण तेवढंच बघतोय, तेवढं न बघता त्या पाठीमागे काय तर त्याचे कष्ट असतील किंवा त्या पाठीमागे काय तर तेवढी स्ट्रॅटेजी डेव्हलप करून त्यानं स्वतःला सिद्ध केलं असेल, मग ते बघितले पाहिजे. मला वाटतं की ते मूळ, ते रूट आहे ना, ते पकडून आपण त्या पद्धतीनेच चालू करून गेलं पाहिजे. डायरेक्ट 5 स्टार बघितलं तर आपला मग 1 स्टार पण राहायचं नाही आपल्या आयुष्यात. तर ते आहे. पण मला मुळात ह्या थोडासा जरा शो ऑफ करणाऱ्यांचा किव येते, कारण की ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून बर्बाद जेवढी झालेली नसतील त्यापेक्षा जास्त शो ऑफ करण्याच्या नादाला लागून झालेले आहेत लोक. तर हा एक प्रकार होतो. मग त्यानंतर थ्रिल येते. थ्रिल आल्यानंतर मग काय होते, त्याला असं वाटतं की मला ट्रेडिंग कळलंच. हे प्रत्येकाच्या आयुष्यात कंडिशन येते की मला कळालं, काय अवघड नाही, ट्रेडिंगली सोपं आहे, असं असतं एवढं करायचं आणि मी होते. कोणत्याला गुरु गाठ पडतो, नाही तर कॉल टिप्स गाठ पडतायत, असं काय तर होतं यामध्ये. आणि त्यामध्ये मग तो पैसा जायला सुरुवात होते. मग थोडा पैसा येणार, थोडा जाणार, थोडा येणार, जास्त जाणार. मग तयार होते रिव्हेंज, की माझा पैसा कसा काय जायला लागला आहे, मी कसं काय थारू शकतोय. आणि त्यानं काय होतं, मग रिव्हेंज घेऊन, राग घेऊन माणूस काम करतोय. आणि मी एक सांगतो, तुम्ही आयुष्यात स्वतःवर राग करा, ह्या जगावर राग करा. मार्केटबरोबर राग आला तर आपल्यावर वागच आहे. मार्केटबरोबर राग करून उभ्या जिंदगीत कोण जिंकू शकल नाही, आणि उभ्या जिंदगीत कोण जिंकणार नाही. मार्केट इज अ गॉड. मार्केट चार्ट हा देव आहे, तिची पूजाच केली पाहिजे. ते राग करायचं साधन नाही, तिथं नम्र राहून तिची पाय पडायचं साधन आहे ते. जर तुम्ही त्याच्याशी नम्रतेने वागला, आपल्या पदरात काही ना काही टाकेल. राग केला आणि बघतोच आणि गुंतवतोच, अशी लाखो करोडो माणसं एका झटक्यात बर्बाद करण्याची ताकद मार्केटमध्ये आहे. त्यामुळे त्याच्याची रिव्हेंज राग करायचं नाही. त्यानंतर सुरू होते मार्केटची मग भीती. आनंद हा प्रकार जर अजून नाही, कुठं भीती सुरू होते की माझ्या मार्केटने एवढे पैसे खाल्लेत, अजून किती खाणार आणि मी काय करू. आणि या भीतीमध्ये मग त्याला मार्ग सापडत नाही, इकडे तिकडे पळापळी होते. मग कुणाच्या तरी कोणतरी स्कॅमर असतात, त्यांच्या हाताखाली जातो, हे घ्या माझ्याकडे 5-10 लाख कर, माझे गेलेले पैसे मला कमवून द्या. हा सगळा प्रकार घडतोय. आणि शेवटी हातात काही राहत नाही, शेवटी हातात राहते ती निराशा. निराशा का राहते, कारण हिने सगळे मार्ग अवलंबले असतात. मग वाक्य निर्माण होते की माझ्या आयुष्यात मी करोडो रुपये घालवले, लाखो रुपये नुकसान केलं, आता ट्रेडिंग बंद करू काय. तर हे तो आत्ता नाही, ज्या क्षणाला सुरू केलं त्यावेळेस मी हे जोक म्हणून करतोय का, ह्याच्यामध्ये मला खरोखर शिकून काय तर पुढे जायचं आहे का, हा विचार करून जर करत नसाल तर तिथंच बंद केलं पाहिजे होतं. आयुष्यात एवढे पैसे घालून बंद करण्याचा मार्ग नाही आहे. आणि परत शिकण्याची इच्छाच होत नसेल तर मग आपल्याला पर्याय राहत नाही, मग मार्केटच बदनाम होते. मग ह्याचा मार्ग कसा आहे, तुम्ही अगदी इनिशियल स्टेजला असा किंवा पैसे गेले असतील, पैसे जाणार मार्केटचा भाग आहे, तर स्वतः जरा थांबा, सावरा. लॉस हा लॉस आहे, हा रिकवर करायच्या नादाला लागू नका, तो विसरून गेला पाहिजे आपण. आणि शांत राहून बघितले पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. आणि मी खरं सांगू का, तुम्ही स्वतःला जर 5-6 महिने दिले, एक चांगली स्ट्रॅटेजी निर्माण केली. आता सायकोलॉजी मी काही एका मिनिटात सांगतो. एक चांगली स्ट्रॅटेजी तयार करायची, त्या स्ट्रॅटेजीला रूल घालायचे आहेत. एक स्ट्रॅटेजी पाहिजे, त्याला रूल घालायचे की हे अशाची कंडिशन झाली तर मी ट्रेड घेणार, अशाची कंडिशन झाली तर मी घेणार नाही, आणि ही माझी स्ट्रॅटेजी असणार. आणि ह्या 2 गोष्टी पाळणं, डिसिप्लिननं पाळणं, अगदी डिसिप्लिन, काटेकोर, ह्या सगळ्याला मिळूनच म्हणतात सायकोलॉजी. बस ह्याच्यापुढे काय नसते. आणि तुम्ही जे तयार केलं तर तुमचा कितीही मोठा लॉस असेल तर मार्केट, तुम्ही जर 3-4 वर्षापूर्वीपासून लॉस करत असाल तर मार्केटची ताकद आहे, तुम्हाला अगदी 1-2 महिन्यातच तुम्हाला ते लॉस भरून निघू शकतोय. फक्त त्या लेवलनं मार्केटची पूजा केली पाहिजे. मार्केटवर न राग करता त्या लेवलनं मार्केटची आपण काय म्हणतो त्याला एकजीव झालं पाहिजे. निश्चितच सगळं होऊ शकते. फक्त ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. मार्केटचा एक किंवा आयुष्याचा म्हणा एक
फंडा बघा, मार्केट तुम्हाला असं वर येणार खाली पडणार आणि वर येणार खाली पडणार, कधी पाक खाली पडणार, परत जर वर येणार परत आणि पाक खाली पडणार. पण तुम्ही ह्या सगळ्यातनं सावरला ना, आपल्या ह्या ट्रेडिंगमध्ये फॉरेक्स मार्केट असू दे, स्टॉक मार्केट असू दे, एक असा जे कर्व येतो बघा. परत असं तुम्ही जरी खाली पडला असला ना असा, परत असा जे करायला सुरुवात होते. तुम्ही सावरणं हिथं गरजेचं आहे. पण हिथं तुम्ही निराश झाला ना की आता ट्रेडिंग सोडून देतो आणि आता जीव देतो, संपला. मग इथून जर शिकायला सुरुवात केली, एक चांगला गुरु भेटून किंवा स्वतःचा गुरु होऊन, तर इथून जे कर्व सुरू होते. मग हळूहळू असा जे कर्व झाला ना, हे जे कर्व म्हणजे आयुष्यातला हा तुमचं प्रगती आहे बरं का. होतोय 100% प्रत्येकाच्या आयुष्यात होतोय, फक्त वाट बघितली पाहिजे. असा जे कर्व झाला ना, परत तुम्ही थांबत नाही, कोणाच्या बाला ऐकत नाही. हा जे कर्व असाच वरती जात राहणार. फक्त ह्या जे कर्वची वाट बघितली पाहिजे. ह्या झिगझॅकला, ह्या पडत्या काळाला सावरलं पाहिजे. हा जे कर्व प्रत्येकाच्या आयुष्यात होतो, ही प्रगती प्रत्येकाच्या आयुष्यात येते. फक्त ह्याच्यासाठी थांबलं पाहिजे. तो दिवस येण्यासाठी कष्ट करा, स्वतःवर विश्वास ठेवा. नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात दिवस येईल. आज पुरतं इतकंच. आणखीन काय तुम्ही शंका असेल तर नक्कीच मला कमेंट करा. आपण फॉरेक्स मार्केट, फंडेड अकाउंट ह्या विषयावर खूप काम करायचं आहे. सोबत राहा. आणखीन काय माझ्याकडून सांगायचं बाकी असेल तर मला कमेंट करा. मी निश्चित सांगायचा प्रयत्न करीन, अजून अभ्यास करीन. तोपर्यंत धन्यवाद. पाहत राहा ट्रेड विथ चेतन. जय बाळूमामा.